वेलकम टू द मंजिल ICS. मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. माझे शब्द केवळ 3 मिनिटे व्यवस्थित ऐका, केवळ 3 मिनिटे, आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे की नाही. पहा मित्रांनो, आपण वारंवार प्रत्येक टॉपरकडून हेच ऐकतो की तुम्ही PYQ ॲनालिसिस काय करा, व्यवस्थितपणे करा. ओके, प्रत्येक टॉपर आपल्याला हे सजेस्ट करतो की PYQ ॲनालिसिस व्यवस्थित करा. पण PYQ ॲनालिसिस म्हणजे काय, याचा नक्की अर्थ काय होतो, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, काही विद्यार्थी काय करतात बघा, की फक्त PYQ पाहतात आणि ते सोडवतात. ओके, हे पहिल्या टाईपचे विद्यार्थी झाले. दुसऱ्या टाईपचे विद्यार्थी याच्या पुढं जाऊन काय करतात, की प्रश्नाचं थोडंसं व्यवस्थित ॲनालिसिस करतात आणि प्रत्येक सब्जेक्ट आणि त्या सब्जेक्टला पेपरमध्ये किती वेटेज आहे, ओके, हे पाहण्याचा प्रयत्न करतात. ओके, दॅट्स गुड आणि हे खूप चांगलं आहे. जसं की बघा, की आपण काय म्हणू, की उदाहरणार्थ पॉलिटीला प्रत्येक वर्षी 15 ते 20 प्रश्न येतात, असं केलं जातं. हे खूप म्हणजे छान आहे, बेस्ट आहे. पण इथून पुढची जी एक स्टेप आहे ना, ती खूप गरजेची आहे आणि ती एक स्टेप हे फक्त 1% लोक फॉलो करतात, जे पुढे जाऊन टॉपर बनतात. आता ही पुढची एक स्टेप ही कोणती आहे, तर बघा, आपल्याला तर पुढच्या जी तिसरी जी महत्त्वाची क्रुशियल स्टेप आहे, तर त्यामध्ये काय ते बघा, की पेपरचा पॅटर्न व्यवस्थितपणे ऑब्झर्व करणे. ओके, पेपरचा काय करणे, पॅटर्न व्यवस्थित ऑब्झर्व करणे. बघा, एक गोष्ट मला तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी, की जी एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची आहे, त्याच्या पेपर सेटरचा माइंडसेट तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, जी एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची आहे, त्या एक्झामच्या पेपर सेटरचा माइंडसेट समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतो बघा, की ही या 2 स्टेप तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित पार करतो, व्यवस्थितपणे यांना हँडल करतो. पण ही तिसरी स्टेप आहे ना, एक्झामिनरचा माइंडसेट समजून घेणे, ही क्रुशियल स्टेप आहे आणि आपल्याकडून याकडे काय होते, याच्याकडे दुर्लक्ष होते. ओके, असं होता कामा नये. ओके, तर परत आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया. तर बघा, MPSC जे आहे, तर ते एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न वापरून क्वेश्चन बनवते. तर त्यातला आपण 4 पॅटर्न या ठिकाणी पाहणार आहोत. हे तुम्ही थोडंसं व्यवस्थितपणे पहा. पहिल्या पॅटर्नमध्ये काय होतंय बघा, की आपल्याला काय विचारलं जाते, की 3 आपल्याला 3 विधाने दिलेली असतात आणि ऑप्शन आपल्याकडं कसे सेट केले जातात, A, B, C. ओके, किंवा फक्त A किंवा फक्त B किंवा ऑल ऑफ द अबव किंवा नन ऑफ द अबव. हा एक टाईपचा पॅटर्न आहे, बरोबर आहे. दुसरा पॅटर्न बघा काय आहे, की दुसरा पॅटर्न हा थोडक्यात जोड्या लावाचा पॅटर्न आहे, की आपल्याला या ठिकाणी कॉलम दिलेलं असते, या ठिकाणी कॉलम दिलेलं असते. ओके, आणि आपल्याला या ठिकाणी बघा, की म्हणजे थोडक्यात आपण एक उदाहरण पाहूया, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजून येईल. बघा, हा पॅटर्न आहे बघा तो. ओके, जोड्या लावाचा पॅटर्न. ओके, या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, की या ठिकाणी आपल्याला ह्या जोड्या लावायच्या आहेत. ओके, हा एक पॅटर्न आपल्याला फॉलो केला, म्हणजे हा एक पॅटर्न वापरून MPSC प्रश्न विचारते. ठीक आहे. त्यानंतर अजून एक पॅटर्न कोणता आहे बघा, तर तिसरा जो पॅटर्न आहे, ओके, यामध्ये काय केलं जाते, की आपल्याला MPSC एक विधान देते. ओके, आणि त्याखाली 4 पर्याय असतात. पण पर्याय या प्रकारचे असतात, की त्या पर्यायामध्येच विधाने असतात. ओके, पर्यायामध्येच काय असतात, विधाने असतात. याचं देखील आपण एक उदाहरण पाहूया, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजून येईल. 1 मिनिट वेट करा. ओके, हा प्रश्न बघा तुम्ही, की आपल्याला एक विधान दिलेलं आहे, बरोबर आहे, आणि या ठिकाणी बघा, की पर्याय 4 दिलेले आहेत, पण पर्यायामध्येच विधाने आहेत. बघा, माझे शब्द व्यवस्थित ऐका, की या ठिकाणी आपल्याला एक विधान दिलेलं आहे, त्याखाली 4 पर्याय दिलेत, पण पर्यायामध्येच विधान आहेत. बघा, या ठिकाणी आपल्याला A, B, ऑल ऑफ द अबव या टाईपचे आपल्याला पर्याय दिसतात का हो, तर नाही. आपल्याला या ठिकाणी पर्याय कसे आहेत, की थोडंसं दुसऱ्या टाईपचे आहेत. ओके, हा झाला तिसरा पॅटर्न. चौथा पॅटर्न आपण पाहूया. चौथ्या पॅटर्नमध्ये काय होते बघा, की आपल्याला एक विधान दिलेलं असते आणि त्याखाली 4 पर्याय दिलेले असतात आणि ते 4च्या 4ही पर्याय हे म्हणजे पर्यायामध्येच विधानं दिलेली असतात. ओके, पण या प्रश्नाचं उत्तर हे एका लाईनीमध्ये येते. ओके, 1 लाईनर असते. ओके, ज्या संदर्भात आपण कालचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. ओके, ह्या 4 टाईपचे पॅटर्न वापरूनच MPSC काय करते, प्रश्न बनवते. आता बघा, इलिमिनेशन टेक्निक आपल्याला जर का व्यवस्थितपणे समजून घ्यायचं असेल, तर हे जे पॅटर्न आहेत ना 4, तर हे व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जे इलिमिनेशन टेक्निक पाहिलेले आहेत, तर त्या इलिमिनेशन टेक्निकची
समरी पाहणार आहोत. ओके. बाय द एंड ऑफ दिस व्हिडिओ यू विल गेट ओव्हरव्ह्यू ऑफ ऑल द एलिमिनेशन टेक्निक, जे की लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचे आहेत. ओके. सो लेट अस स्टार्ट. पहिले जे आपण एलिमिनेशन टेक्निक पाहिलेली त्याचं नाव होतं वर्ड असोसिएशन. वर्ड असोसिएशनमध्ये आपण काय करतो बघा, की आपल्याला जे प्रश्न दिलेला आहे, ओके, त्या प्रश्नातील काही जे शब्द असतात किंवा काही जे सेंटेन्स असतात, तर ते शब्द किंवा ते सेंटेन्स पर्यायातील शब्दांशी आपण असोसिएट करून पाहतो. ओके, मी रिपीट करतो. प्रश्नातील जे शब्द किंवा सेंटेन्स असतील, ओके, तर ते शब्द आपण पर्यायातील शब्दांशी असोसिएट करून पाहतो आणि त्यानुसार आपण काय करतो, की आपल्या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर ते टिक करतो. या ठिकाणी आपण एक पाहू शकतो, की या ठिकाणी बघा, कर्षक संगमी शेतकरी संघटना कोणत्या प्रांतात स्थापन झालेली असं आपल्याला विचारलं जाते. या ठिकाणी बघा, की जसं की मी तुम्हाला सजेस्ट केलेलं, की शेवटी जे असे म असा उच्चार येतो ना ज्याच्या शेवटी, जसं की संगम असेल, ओके, संगम, ओके, मल्याळम, ओके, मल्याळम. त्यानंतर बघा मोहिनीअट्टम, म्हणजेच बघा यामध्ये घम आहे, ळम आहे, तम आहे. तर असे शब्द जे आहेत तर ते तमिळनाडू किंवा केरळशी संबंधित असतात आणि विशेषतः स्पेशली केरळशी संबंधित असतात. आपण एक आपलं उदाहरण घेऊन बघूया, की महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांच्या शेवटी पूर लागलेला आहे, जसे की कोल्हापूर आहे, ओके, नागपूर आहे, सोलापूर आहे, ठीक आहे. आणि जिल्ह्यातील गावांचा जर का आपण विचार केला तर गावांच्या शेवटी वाडी असा शब्द लागलेला आहे. बरोबर आहे का बघा. आपण उदाहरणार्थ बघूया, किर्लोस्कर वाडी आहे, ओके, सावंतवाडी आहे, महंतवाडी आहे, सरनोबतवाडी आहे. तर थोडक्यात काय बघा, की आपण त्या ठिकाणाच्या नावावरून काय करतो, नावावरून आपण ते ठिकाण कशाशी संबंधित आहे याचा आपण काय करतो, एक लॉजिक लावण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं बघा, की एक आपण वर्ड असोसिएट केला आणि त्यानुसार आपण याचं उत्तर केरळ असं टिक केलं. हे अजून आपल्याला जर का व्यवस्थित या उदाहरणातून तुम्हाला समजून येईल बघा, की एका वर्षी MPSCनं प्रश्न विचारलेला, की क्षी यापिंग, ओके, क्षी यापिंग हे कोणत्या देशाशी संबंधित आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आणि 4 आपल्याला पर्याय दिलेले, ठीक आहे. अशी या पद्धतीनं बघा, की म्हणजे आपल्याला हे सर्वच्या सर्व नावं लक्षात असणं हे जवळपास अशक्यप्राय आहे. तरी पण मला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर मी वर्ड असोसिएशन ही टेक्निक लावून सॉल्व्ह करू शकतो. बघा, मला शी यापिंग हे नाव जरी माहीत नसलं तरी मला शी जिनपिंग हे नाव माहीत आहे. बरोबर आहे का नाही बघा. शी जिनपिंग कोण आहेत, हे चायनाचे राष्ट्रप्रमुख आहेत, बरोबर आहे ना. तर बघा, यामध्ये वर्ड असोसिएट करा, शी जिनपिंग आणि क्षी यापिंग हे थोडंसं वर्ड असोसिएट होतात आणि मी या ठिकाणी काय करणार, चीन हे उत्तर टिक करणार, ठीक आहे. लक्षात आलं का बघा, की वर्ड असोसिएशन टेक्निक ही या पद्धतीनं वर्क करते. ह्या रिलेटेड तुम्हाला इन डिटेल, ओके, प्रूफ सहित जर का अजून जाणून घ्यायचं असेल तर बघा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ओके. पुढची जी टेक्निक आहे तर ती ऑड मॅन आउट आहे. ओके. गटात न बसणारा शब्द आपण बघा, इयत्ता 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपमध्ये या पद्धतीचे प्रश्न सोडवलेले आहेत बघा, की 4 आपल्याला पर्याय दिलेले असतात आणि त्यातील गटात जो शब्द बसत नाही तर त्याला आपल्याला ओळखायचं असते. ओके. तीच टेक्निक या ठिकाणी देखील वर्क करते. तर प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, की किती टक्केपेक्षा जास्त स्कोर असल्यास संबंधित कुटुंबाला बहुआयामी दारिद्र्य मल्टी डायमेन्शनल पुअर मानलं जातं. आपण काय करू, की पर्यायांकडे जाऊ. पर्याय बघा 20.33 असं दिलं आहे. ओके, 0.33. या ठिकाणी पण बघा शेवटी 0.33 आहे, या ठिकाणी पण 0.33 आहे. हे सर्वच्या सर्व बघा, हे तिन्ही पर्याय थोडेसे सिमिलर आहेत. पण चौथा पर्याय बघा, या ठिकाणी 0.3 असं शेवटी आहे. ओके. या सर्वांच्या शेवटी बघा 20.33, 50.33, 40.33, पण या ठिकाणी 33.33 आहे. ओके. म्हणजेच काय, हा पर्याय थोडासा आपल्याला ऑड दिसतो आणि हेच त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ओके. त्यानंतर खूप महत्त्वाची टेक्निक ऑब्झर्व अँड सॉल्व. आता यामध्ये काय होतं आहे बघा, की आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे बघा, की अर्जुन अवॉर्ड एका ठिकाणी दिलेला आहे आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे आपल्याला प्रश्न विचारला आहे. एक साधी गोष्ट विचार करा, की अर्जुन अवॉर्ड कित्येक लोकांना मिळतो. ओके. पण हे मानवी मेंदूला शक्य आहे का हो, की प्रत्येक व्यक्तींची नावं लक्षात ठेवणं. पण ठीक आहे, आपण एखादा अवॉर्ड लक्षात देखील ठेवू, पण असे अवॉर्ड एकतर आहेत का, म्हणजे अवॉर्ड देखील खूप सारे आहेत. अर्जुन अवॉर्ड आहे, द्रोणाचार्य अवॉर्ड आहे, अशा अनेक अवॉर्ड दरवर्षी अनेक लोकांना दिलं जाते. मग अशा वेळी आपल्या मेंदूला शक्य देखील नाही की आपण सर्वांची नावं लक्षात ठेवू.
यावेळी काय होते बघा, की आपले इलिमिनेशन टेक्निक वर्क करते. ओके. विश्लेषणांती असं लक्षात आलेलं आहे बघा, की जेव्हा एम-पी-एस-सी असे ऑप्शन आपल्याला देते 3, 2, 1, 1, 2, 3 ओके, किंवा 4, 3, 2, 1, 1, 2, 3, 4 तर या 2 पैकीच एक त्याचं उत्तर असते. ओके. या 2 पैकी त्याचं एक उत्तर असते. म्हणजे मी तुम्हाला हा रँडमली सांगत नाही आहे. मी ॲक्च्युली आपला जो व्हिडिओ आहे ऑब्झर्व अँड सॉल्व जो यूट्यूबला अवेलेबल देखील आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली देखील आहे. त्यामध्ये म्हणजे खूप सारे प्रश्न आपण हे एम-पी-एस-सीची पी-वाय-क्यू घेऊन हा पॅटर्न त्या ठिकाणी ऑब्झर्व केलेला आहे. याचं प्रूफ देखील मी त्यामध्ये दिलेलं आहे. ओके. त्यामुळे हा रँडम तुक्का नाही. एक्झाममध्ये या पद्धतीचा प्रश्न आला तर तुम्ही नक्कीच या 2 पैकी एकाला काय करा, टिक करा. या ठिकाणी बघा तुमचं उत्तर बरोबर येण्याची शक्यता 50% वाढून जाते. ओके. ऑब्झर्व अँड सॉल्व या टेक्निकचा हा दुसरा टाईप आहे. यामध्ये काय होतं बघा, की 2 ऑप्शन जे आहेत तर ते आपल्याला खूप सिमिलर दिलेले असतात. एकदम क्लोज दिलेले असतात. ओके. आता या ठिकाणी आपण लेफ्ट साईडला काय दिलं त्याकडे जायला नको. यामध्ये बघा 1 आणि 3 दिलेला आहे. ओके. 1 आणि 3 आणि यामध्ये पण बघा पर्याय क्रमांक 3मध्ये यामध्ये देखील 1 आणि 3 आहे. म्हणजेच काय बघा, की तुम्हाला समजा हे असे ऑप्शन दिलेले असतील. ओके. 1, 2, 3, 4 त्यानंतर असे परत फिरवून काहीतरी दिलेलं असेल 1, 2, 4, 3 असं. ओके. तर बघा आणि या ठिकाणी 4, 3, 2, 1 असं काहीतरी असेल समजा. तर या ठिकाणी हे जे 2 कॉमन दिसतात ना तुम्हाला, असं जिथं दिसेल ना, तर त्या 2 पैकीच एक त्याचं बरोबर उत्तर असते. बरं असं का केलेलं असतं बघा, एक्झामिनरचा माइंडसेट आपण समजून घेऊया, की तुम्हाला जास्तीत जास्त कन्फ्यूज करावं. ओके. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे की 3 बरोबर आहे, यामध्ये तुम्हाला जास्त कन्फ्यूज करावं यासाठी तुम्हाला म्हणजे या टाईपचे पॅटर्न बनवलेले असतात. ओके. आपण एक स्टेप थोडंसं पुढं जाऊन विचार करायचा, की जिथं मला असा पॅटर्न दिसेल ज्यामध्ये या म्हणजे हा सेम पॅटर्न मला दिसेल तर या 2 पैकीच एक उत्तर असेल. ओके. पुढं बघा, पुढचे आपले इलिमिनेशन टेक्निक आहे कॉमन सेन्स प्लस जनरल नॉलेज. आता या ठिकाणी आपल्याला नॉलेजचा थोडा भाग लागतो. ओके. आणि कॉमन सेन्स या दोन्हीचं मिश्रण करून आपण अनेक प्रश्न सोडवू शकतो. प्रश्न बघा, संसदीय राजभाषा समितीचा मुख्य उद्देश कोणता आहे? ओके. राजभाषा समिती आपल्याला या ठिकाणी आपल्याला ऑफिशियल लँग्वेज विचारलेला आहे, नॉट अ नॅशनल लँग्वेज. ओके. ऑफिशियल लँग्वेज आणि नॅशनल लँग्वेजमध्ये फरक आहे. भारताची नॅशनल लँग्वेज आहे का? याचं मला उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या आणि असेल तर ती कोणती आहे? ठीक आहे. सगळ्यात पहिला हे उत्तर द्या, की आहे की नाही पहिला हे मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. आपण पुढं जाऊ, की राजभाषा जी समिती आहे तर त्याचा आपल्याला उद्देश विचारलेला आहे. तर आपण बघा या ठिकाणी पहिला आपण पर्याय बघूया, की संघाच्या ओके अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि त्या अनुषंगाने शिफारशी करणे असं पहिलं सांगते. ठीक आहे. राजभाषा कोणती आहे तर हिंदी आहे. ओके. हा आपल्याला नॉलेजचा भाग झाला आणि त्या अनुषंगाने हे आपल्याला पर्याय थोडंसं काय वाटतो, बरोबर वाटतो. ठीक आहे. नॉलेज बेसिसवर आपण याला काय केलं, टिक केलं. ठीक आहे. परत आपण काय करू, ऑप्शनकडे येऊया. ज्यामध्ये नाही तर त्याला आपण काय करू, इलिमिनेट करू. आता यामध्ये नाही, याला आपण इलिमिनेट करू. ठीक आहे. दुसरं बघा, नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागणीकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना करणे. एक साधी गोष्ट विचार करा, की केंद्र सरकार जे आहे तर त्याचा भाषा आधारित राज्य निर्मिती करण्यास विरोध आहे. ओके. मग जर का समजा केंद्र सरकारचा विरोध असेल भाषा आधारित राज्य निर्मिती करण्यासाठी, तर मग ही समिती भाषिक आधारावर राज्य निर्माण करण्याची शिफारस करेल का? ओके. हा आपला कॉमन सेन्सचा भाग आहे आणि त्यानुसार आपण जर का विचार केला तर हा पर्याय चुकीचा ठरतो आणि त्यामुळं ज्यामध्ये ब आहे तर त्याला आपण इलिमिनेट करू. आता वरील सर्वमध्ये ब आहे, याला देखील आपण काय करू, इलिमिनेट करू. आता आपल्याकडे 2 पर्याय उरलेत, एक तर फक्त आणि दुसरं आणि ड. आता मला कडं पाहण्याची देखील गरज नाही. ओके. कडे मी पाहणार देखील नाही, डायरेक्टली आपण डचा विचार करूया. ठीक आहे. परत आपण कडे येऊ. यामध्ये काय म्हटलं आहे बघा, स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे, त्रिभाषी सूत्राचा प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिफारस करणे. बघा प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे राजभाषा. ओके. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आपल्याला, प्रश्नामध्ये विचारलेलं आहे राजभाषा आणि पर्यायामध्ये दिले स्थानिक भाषा. ओके. थोडंसं काय परस्पर कॉन्ट्राडिक्टरी आहे, त्यामुळे हे देखील ऑप्शन काय असणार आहे,
चुकीचा असणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही केवळ याला टिक करू शकता. ओके, लक्षात येते का कशा पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. त्यानंतर पुढची आपली टेक्निक आहे एक्स्ट्रीम वर्ड. बघा, जिथं जिथं तुम्हाला एक्स्ट्रीम वर्ड्स दिसतील तर ते जनरली स्टेटमेंट काय असतात, चुकीचे असतात. एक्स्ट्रीम वर्ड कोणते बघा, जसं की ऑल, ओके, मोस्टली, त्यानंतर ड्रास्टिकली, ओके, ड्रास्टिकली. यानंतर बघा या अशा पद्धतीचे काय आहेत, हे इलिमिनेशन हे वर्ड आहेत जे काय करतात, एक्स्ट्रीमिटी दर्शवतात. हे जिथं जिथं असतील तर ते जनरली स्टेटमेंट ते काय असतात, चुकीचे असतात. आता बघा, याला आपण अप्लाय करून बघूया. काय म्हटले बघा, भारताने अतिशय समपद्धतीने दारिद्र्यात घट साध्य केलेली आहे. अतिशय समपद्धतीने, थोडंसं एक्स्ट्रीमिटी वाटतंय का बघा. अतिशय समपद्धतीने म्हणजे काय, 2010मध्ये भारताने 100 लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढलेलं असेल तर 2011मध्ये देखील 100 लोकांना बाहेर काढलेलं आहे दारिद्र्यातून, 2012मध्ये परत 100 लोकांना. याचा अर्थ होतो अतिशय समपद्धतीने. असं शक्य आहे का हो बघा, असं शक्य नाही. एखाद्या वर्षी 100 लोक दारिद्र्यातून बाहेर येतील, पुढच्या वर्षी 150 येऊ शकतात, तिसऱ्या वर्षी 90च येऊ शकतात. अतिशय समपद्धतीनं हे थोडंसं एक्स्ट्रीम वर्ड आहे आणि याला आपण हे काय विधान चूक आहे. मग जर का चूक असेल तर जिथं जिथं आहे त्याला आपण इलिमिनेट करू. ओके, 2 इलिमिनेट होऊन जाईल, 3 इलिमिनेट होऊन जाईल आणि पर्याय 4 देखील इलिमिनेट होऊन जाईल आणि तुम्ही डायरेक्टली उत्तराकडे पोहोचला. हे जे विधान ब आणि विधान क याकडे तुम्हाला पाहण्याची देखील गरज उरत नाही. ओके, त्यानंतर पुढची आपली इलिमिनेशन टेक्निक आहे सिमिलर वर्ड्स किंवा सिमिलर स्टेटमेंट. आता यामध्ये काय होतं बघा, जेव्हा जेव्हा एम पी एस सी दोन सिमिलर स्टेटमेंट देते किंवा 2 सिमिलर वर्ड्स देते ना, तर त्या 2पैकीच एक त्याचं करेक्ट उत्तर असते. ओके, मी रिपीट करतो बघा, जेव्हा जेव्हा एम पी एस सी काय करते, 2 सिमिलर वर्ड्स देते. ओके, या पर्यायामध्ये काय करते, 2 सिमिलर वर्ड्स देते किंवा 2 सिमिलर स्टेटमेंट देते. अशा वेळी त्या 2पैकीच एक त्याचं काय असते, बरोबर उत्तर असते. ओके, पुरावा पाहू आपण. प्रश्नामध्ये काय म्हटलं बघा, कोणत्या देशाने हॉसॉंग 12 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केलेलं आहे. पर्यायाकडे येऊया. पर्याय 3 आणि 4 बघा, यामध्ये सिमिलर वर्ड कोणता आहे, कोरिया. या ठिकाणी पण काय आहे, कोरिया. तर तुम्हाला पटकन क्लिक होणं गरजेचं आहे की या 2पैकीच एक माझं काय तर उत्तर असेल. मी पर्याय 1 आणि पर्याय 2कडं पाहणार देखील नाही. ओके, हा एक समरी टाईपचा व्हिडिओ असल्यामुळं, क्विक रिव्हिजन टाईप व्हिडिओ असल्यामुळं आपण या रिलेटेड आपण इन डिटेल चर्चा करत नाही. जर का तुम्हाला इन डिटेल या बाबी समजून घ्यायच्या असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला ते व्हिडिओ इन डिटेल अवेलेबल आहेत. ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर त्यावरून तुम्ही पाहू शकता. ओके, मागचा जो प्रश्न होता तर तो सिमिलर वर्ड्सवर होता. या ठिकाणचा जो प्रश्न आहे तर तो सिमिलर स्टेटमेंटवर आधारित आहे. ओके, पर्याय 1 बघा काय म्हटले, अफशान खान वॉज नॉमिनेटेड ॲज कोऑर्डिनेटर ऑफ दिस कॅम्पेन. म्हणजे कोणतं तरी कॅम्पेन असेल, ठीक आहे, त्या कॅम्पेनचं नाव इथं आलेलं नाही आहे. त्यानंतर दुसरं बघा, अँटोनी ब्लिंकेन वॉज नॉमिनेटेड ॲज कोऑर्डिनेटर ऑफ दिस कॅम्पेन. बघा, अगेन सिमिलर स्टेटमेंट आहे का, कोऑर्डिनेटर ऑफ दिस कॅम्पेन, कोऑर्डिनेटर ऑफ दिस कॅम्पेन. अशा वेळी काय आपली टेक्निक सजेस्ट करते, ए किंवा बी या 2पैकी एक बरोबर असेल. या 2पैकी एक बरोबर असेल, दोन्हीच्या दोन्ही बरोबर असणार नाही. त्यामुळं ए बी जिथं जिथं एकत्रितपणे आहे त्याला आपण पहिला काय करू, इलिमिनेट करू. बघा, ए बी या ठिकाणी एकत्रित आहे, याला इलिमिनेट करू. अगेन कुठं आहे बघा, ए बी या ठिकाणी एकत्रित आहे, याला इलिमिनेट करू. ओके, आपल्याकडं पर्याय क्रमांक 2 आणि 3 शिल्लक राहिलेत. आपण जर का 2 आणि 3 व्यवस्थितपणे पाहिलेत, व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलेत, तर आपल्याला असं दिसून येते की सी आणि डी दोन्हीमध्ये आहे. बघा, सी या ठिकाणी पण आहे, सी या ठिकाणी पण आहे, डी 2मध्ये पण आहे, डी 3मध्ये देखील आहे. म्हणजेच काय बघा की सी डी हे 100% बरोबर आहे. मला याकडं पाहण्याची देखील गरज नाही. ओके, आता उरला आपला मुद्दा काय की ए बरोबर आहे की नाही. बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, ए आणि बी या 2पैकी काय असेल, एक बरोबर असेल कोणतं तरी. ओके, दोन्हीपैकी एक बरोबर असेल आणि पर्याय बघा जसं आपल्याला सजेस्ट करतो आणि यानुसार आपण पर्याय क्रमांक 3 याला टिक करू शकतो. ओके, त्यानंतर पुढची आपली इलिमिनेशन टेक्निक आहे अपोजिट स्टेटमेंट. अपोजिट स्टेटमेंटमध्ये काय होते बघा की सिमिलर स्टेटमेंट सारखेच आहे की पर्यायामध्ये आपल्याला 2 अपोजिट स्टेटमेंट दिलेले असतात.
ओके, पर्यायामध्ये आपल्याला 2 अपोजिट स्टेटमेंट दिलेले असतात, तर त्या 2 पैकीच एक बरोबर असेल. ओके, त्या 2 पैकी एक बरोबर असते आणि एक चुकीचं असते. आपण उदाहरण बघूया, की या ठिकाणी विधान क आणि विधान ड जे आहे तर ते आपण पाहूया. 0 तासावर 0 आवर संदर्भात प्रश्न आहे. सध्या पर्याय क्रमांक विधान क पहा. सध्या 0 तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 30 प्रकरणे मांडण्याची परवानगी आहे. हा मुद्दा काय म्हणतो, दररोज 30 प्रकरणे मांडू शकतो. त्यानंतर पर्याय ड काय म्हणतो बघा, 0 तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. म्हणजेच काय, की या पर्यायातून आपल्याला काय दिसतंय, की आपण कितीही प्रकरणे 0 आवर अंडर मांडू शकतो. ओके, तर बघा ही 2 विधानं जी आहेत तर ती परस्पर विरोधी आहेत. एकामध्ये म्हणतात 30 प्रकरणे, एकामध्ये म्हणतात कितीही प्रकरणे तुम्ही मांडू शकता. म्हणजेच काय बघा, की या 2 पैकी एक बरोबर असेल, या 2 पैकी एकच बरोबर असेल. त्यामुळं क आणि ड जिथं एकत्रित आहेत त्याला आपण काय करू, इलिमिनेट करू. त्यानंतर विधान ब पहा. 0 प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज सकाळी 8 ते 9:30 या वेळेत सभापती सूचना देतात. बघा, सकाळी 8 ते 9:30 असं म्हटलेलं आहे. एक साधा विचार करा, 8 ते 9:30 या वेळेमध्ये गव्हर्नमेंट सर्वंट ऑफिसमध्ये नसतात. 8 ते 9:30 काय 10ची टायमिंग असते, 11ला देखील ते अजून ऑफिसमध्ये आलेले नसतात. तर हे तर नेते मंडळी आहेत, हे एवढ्या लवकर कसं काय येतील, हा आपला एक प्रश्न आपल्याला पडणं गरजेचं आहे आणि त्यानुसार हे आपल्याला विधान चुकीचं वाटते. त्यामुळं ब जिथं आहे तर त्याला आपण काय करू, इलिमिनेट करू आणि आपण या ठिकाणी डायरेक्ट आपल्या उत्तरापर्यंत पोहोचतो. ओके, पुढची आपली इलिमिनेशन टेक्निक आहे वायडर स्टेटमेंट. आता बघा, वायडर स्टेटमेंट समजण्याआधी प्रश्नाचा पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे. ओके, जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच पॅटर्न 4 सांगितलेले, त्या 4 पैकी तिसरा पॅटर्न या ठिकाणी फिक्स बसतो. ओके, तिसरा पॅटर्न तर तो कोणता आहे बघा, की आपल्याला एक विधान दिलेलं असते आणि विधानाच्या खाली 4 पर्याय असतात. पर्यायामध्ये ए बी सी ऑल ऑफ द अबव या टाईपचे पर्याय नसून पर्यायामध्येच विधाने असतात. बघा, हा पॅटर्न या ठिकाणी फिक्स बसतो का बघा. एक आपल्याला प्रश्न दिलेला आहे, ठीक आहे, त्यानंतर 4 पर्याय दिलेत. ओके, ठीक आहे. पर्यायामध्ये ए बी सी या टाईपचं काय आहे का, तर नाही. पर्याय कशा पद्धतीचे आहेत, पर्यायामध्येच विधान दिलेलं आहे. तर अशा वेळी वायडर स्टेटमेंट ही टेक्निक वर्क करते. अशा वेळी काय करायचं बघा, की पर्यायातील जो लांबलचक पर्याय असेल तेच त्याचं काय असेल, उत्तर असेल. ओके, त्यानंतर पुढची आपली इलिमिनेशन टेक्निक आहे जनरल स्टेटमेंट. आता यामध्ये काय होतं बघा, की विधानं जे आहेत तर ती खूप जनरली बनवलेले असतात, खूप जनरल बनवलेले असतात. आपण बघूया उदाहरण. पहिलं बघा, सॉईल इरोजन इज नॉट ए सिरियस प्रॉब्लेम ऑफ ॲग्रिकल्चर. एक साधा विचार करा, 10वीच्या विद्यार्थ्याला जरी तुम्ही हा प्रश्न विचारला, की सांग बाबा हे बरोबर आहे का चूक आहे, तो देखील याचं करेक्ट उत्तर देईल. तर सॉईल इरोजन काय आहे, हा एक सिरियस प्रॉब्लेम आहे. त्यामुळं काय, तर पर्याय क्रमांक अ हा चुकीचा ठरतो. अ जिथं आहे तर त्याला आपण इलिमिनेट करू. पर्याय 2 इलिमिनेट होऊन जाईल. त्यानंतर पर्याय 3 इलिमिनेट होऊन जाईल. आपल्याकडं काय उरलं बघा, यामध्ये काय म्हटले, बी आणि सी करेक्ट आहे असं म्हटले. पर्याय 4मध्ये काय म्हटले बघा, हे पण व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. पर्याय 4मध्ये म्हटले ए बी सी हे तिन्ही पण इनकरेक्ट आहेत असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आपण बघूया. बघा, यामध्ये बी आणि सी या 2 पैकी एखादं जरी बरोबर असेल तर काय होईल, की पर्याय क्रमांक 4 देखील चुकीचं ठरेल आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आपण सी बघा, सी विधान, सॉइल्स आर सलाईन ड्यू टू ओव्हर इरिगेशन. अतिसिंचनामुळे मृदा जी आहे तर ती सलाईन बनते असं प्रश्न आहे. तर हे काय आहे, एक जनरल स्टेटमेंट आहे आणि जे की काय करेक्ट आहे आणि या पद्धतीनं तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. या ठिकाणी आपण ज्या इलिमिनेशन टेक्निक पाहिलेल्या आहेत तर त्याचा आपण एक क्विक रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक देखील दिलेली आहे, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा. इतर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.